नाशिक शहरातील मौलाना अबुल कलाम शाळा, घास बाजार या ठिकाणच्या मदरसा नुरिया फैजाने सादिक आणि हादिया मॉरल स्कूल भिवंडी यांच्या विद्यमानं मेरे नबी प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शहरातील शाळा आणि मदरशांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी नाशिकचे खतीब शहर हाफिज हिसाबुद्दीन खतीब यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं. नानावली मस्जिदचे मौलाना शाकिर रजा, जहांगीर मस्जिदचे मौलाना सय्यद शरीफ, हाफिज मोहम्मद हुसेन, मौलाना अब्दुल काबिज, माजी नगरसेवक सुफी जीन, माजी नगरसेवक गुलजार कोकणी, करिअर काउन्सिलर आणि मोटिवेशनल स्पीकर आसिफ शेख यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत व्यासपीठावर सर्व उपस्थित होते. आसिफ शेख यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत त्यांनी भविष्यामध्ये अधिक मेहनत घेऊन प्रगती करावी आणि स्पर्धेच्या युगात आपली वेगळी ओळख निर्माण करावी असं मार्गदर्शन केलं. गुलजार कोकणी यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हादिया मॉरल्स भिवंडीचे इर्शाद हुदवी, मुजम्मिल हुदवी, नसीम अख्तर हुदनुरी, फजल शेख यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या व्यवस्थापनाचं काम बघितलं. रहनुमा उर्दू प्रायमरी शाळेची फातेमा नदीम तांबोळी हिनं प्रथम क्रमांक, युझू नॅशनल उर्दू शाळेची उजमा शाकिर शेख हिने द्वितीय क्रमांक, वायडी बिटको शाळेची अल्फिया शफीक शेख हिने तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम 3 विजेत्यांना मोठं सन्मान चिन्ह, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं. इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन प्रोत्साहित करण्यात आलं. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नुरिया फैजाने सादिक ट्रस्टचे अध्यक्ष रजा खतीब, नाझिम शेख शादाब कोकणी, कादिर शेख बब्बू शेख, कादिर बाबा अब्दुल हमीद चोगले, मुशीर शेख, अमीन शेख, फाकीर मोहम्मद शेख, रिजवान शेख, फरहान कुरेशी, आसिफ शेख, मोबिन मेमन, आलेमा जुलेखा बाजी, नुरसत बाजी यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे सचिव नाझिम शेख यांनी उपस्थित मान्यवर आणि पालकांचे आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. न्यूज टुडे नाशिक.